आज मी नाश्त्याला पास्ता बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी हे पिळ्याचा पास्ता घेतलेला आहे। तुम्ही कोणताही पास्ता घेऊ शकता। आता इथं मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झाल्याच्या नंतर इथं मी 1 चम्मच नमक टाकत आहे। नमक टाकल्याच्या नंतर आपणाला 2 चम्मच एवढं तेल टाकत आहे मी इथं। तेल टाकल्यामुळं पास्ता एक दुसऱ्याला चिटकत नाही आणि उकळत्या पाण्यात आपल्याला हे पास्ता टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे चम्मचनं लगेच मी असं पाण्यात मिक्स करायचं आहे, म्हणजे तळाला पास्ता चिटकत नाही। तळाला पास्ता चिटकू नये म्हणून असं चम्मचनं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे 5 ते 6 मिनिट झाल्याच्या नंतर हे बघू शकता पास्ता आपला शिजलेला आहे। हे पास्ता शिजल्याच्या नंतर मी एका प्लेटात काढून घेणार आहे। गॅस बंद करते आणि काढून घेते। खूप छान पास्ता शिजलेला आहे, ओव्हरकुक करायचा नाही आपणाला। कोणता पास्ता लवकर शिजतोय त्याच्यामुळं बघत राहायचं अधूनमधून की किती पर्यंत शिजलेला आहे, त्याच्या अनुसार लगेच गॅस बंद करून घ्यायचं। थंड पाणी टाकत आहे इथं। थंड पाणी टाकण्यामुळं ह्याची कुकिंग थांबते आणि जास्त पास्ता शिजत नाही आणि पाणी टाकल्यामुळं मोकळा होतोय, जास्त एक दुसऱ्याला चिटकत नाही। पाणी मी साईडला ठेवून दिले शिजवल्यालं। एका कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तिथं हिरवी मिरची टाकलेली आहे। आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं आहे। कांदा टाकून घेते। 1 मिनिटासाठी त्याला परतून घेते। 1 मिनिट झालेला आहे। आता इथं मी गाजर कट करून घेतलेलं आहे ते टाकत आहे। कधीही गाजर आपल्याला पहिलं टाकायचं आहे, म्हणजे गाजर शिजायला थोडं टाईम लागतोय। हे झालेलं आहे। इथं मी अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे। मी सुरुवातीला मिरची सोबतच टाकायला पाहिजे होतं, पण विसरलं, त्याच्यामुळं आता टाकत आहे। मिरची सोबतच अद्रक लसूण टाकायचं। हे झाल्याच्या नंतर आता इथं मी 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे ते टाकत आहे। 1 टमाटर घेतलेलं आहे कापून ते टाकत आहे। भाजी आपल्याला जास्त शिजवून घ्यायच्या नाहीत। इथं मी टमाटर सॉस आहे ते टाकत आहे 2 चम्मच एवढा अंदाजे। तुम्हाला जर जास्त खट्टा आवडत असलं तर एखादा चम्मच आणखी वाढवू शकता। हे मिक्स केल्याच्या नंतर आता इथं मी सोया सॉस टाकत आहे। सोया सॉस 1 ते 1.5 चम्मच टाकलेला आहे। इथंही 1 मकाचे दाणे मी शिजवून घेतलेले आहेत। पाण्यात थोडंसं नमक टाकले आणि 5 मिनिटासाठी शिजवून घेतले, तेही टाकलेले आहेत। इथं मी हे पास्ता मसाला टाकत आहे। पास्ता मसाला टाकल्यामुळं आणखी स्वाद वाढतोय ह्याचा। इथंही हे पिझ्झा सोबत जे येतंय ऑरेगानो ते टाकलेलं आहे। इथं मी हे शेजवान चटणी 1 चम्मच टाकलेली आहे। नंतरही तुम्ही टाकून खाऊ शकता शेजवान चटणी। पास्ता झाल्याच्या नंतर आपल्या आवडीप्रमाणे 1-2 चम्मच शेजवान चटणी घेऊन खाल्लं तर खूप छान लागते। हे आपला थंड झालेला पास्ता टाकून घेऊया आता। बघू शकता पास्ता किती मोकळा झालेला आहे आणि बिलकुल असं गिळगिळ झालेला नाही। हे 1-2 वेळेस चम्मचनं हलवलं तर लगेच हे मोकळा होतोय। एक 2 मिनिटासाठी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान पास्ता बनलेला आहे आणि एकदम कुकिंग ह्याची बरोबर झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर आता इथे मी थोडं व्हाईट सॉस टाकत आहे। एक व्हाईट सॉसनं एक अलगच ह्याचा स्वाद येतो। 2 चम्मच मी व्हाईट सॉस टाकत आहे। असला तर जरूर टाका व्हाईट सॉस। त्यालाही मिक्स करून घेतला आहे मी। इथं लास्टला टाकले मी व्हाईट सॉस। त्याच्यावर आता इथं मी थोडंसं शिजवलेलं पाणी होतं ते टाकत आहे। एक 3 ते 4 चम्मच पाणी टाकलेलं आहे मी। जे सॉस आहेत ते तळाला चिटकू नये म्हणून।
आता इथं नमक चेक केलं मी आणि नमक टाकले अर्धा चम्मच, क्योंकि पहिलं नमक टाकायचं नाही आपणाला कांद्यासोबत किंवा भाज्यासोबत. प्रत्येक सॉसमध्ये नमक राहते, त्याच्यामुळे लास्टला चेक करूनच नमक टाकायचं. बघू शकता पास्ता एकदम खाण्यासाठी आपला तयार आहे. खूप छान पास्ता बनलेला आहे. थोडंसं धनिया पत्त्यानं गार्निशिंग करूया. इथं तुम्ही हिरवी कांद्याची पात असते ना, तेही टाकू शकता आणि धनिया पत्ताही टाकू शकता. आपलं पास्ता बनवून तयार आहे. 1 मिनिटासाठी मी इथं झाकण झाकून ठेवणार आहे. झाकण झाकायचं फक्त 1 मिनिटासाठी, जास्त नाही झाकायचं. ह्याला चांगलं भाप बसल्यासारखं होतंय आणि एक दुसऱ्याला मसाले चांगले मिक्स होतात. आता सर्व करून घेऊया. आपला पास्ता बनवून तयार आहे. धनिया पत्त्यानं गार्निशिंग केलंय. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा कसा वाटला पास्त्याचा व्हिडिओ.